नमस्कार. कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवरती मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर कोकणामध्ये अचानक पावसाची एंट्री झाली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर पाऊस कोकणामध्ये पडतोय. तर आज सकाळी पाहायला गेलं तर ऊन होतं आणि अचानक सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट अशा प्रकारे हा पाऊस कोकणामध्ये पडत आहे. तर कोकणामध्ये ही पावसाची सुरुवात आहे. लगेच काय पावसाला सुरुवात होणार नाही आहे. साधारणतः घाटमाथ्यावरती हा पाऊस पडतो, याला अवकाळी पाऊस म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये जी पश्चिम किनारपट्टी आहे, कोकण परिसर आहे, तर तिकडं हा पाऊस पडतो. म्हणजेच आपल्याकडे जो पाऊस पडतो तर याला वळव्याचा पाऊस असं म्हटलं जातं. हा अवकाळी पाऊस नाही आहे, वळव्याचा पाऊस. शेतकरी आता साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रोहिणी नक्षत्र निघाल्यावरती पेरणी करतील, तर त्याच्या अगोदर हा पडलेला पाऊस आहे. परंतु जे बागायतदार आहेत, आंबा बागायतदार, तर यांच्यासाठी हा पाऊस नुकसानकारक असतो. कोकणामध्ये आलेला हा अचानकचा पाऊस वातावरणामध्ये गारवा निर्माण करतोय. तुम्ही पहा, जो पाऊस आहे तो आंबा जी बागायतदार आहेत तर त्यांच्यासाठी हा खरंच नुकसानकारक असतो. पण मोठ्या गरमीमध्ये कोकणामध्ये नुसती गरमी होत होती, उन्हाची झळाली वाढत होती आणि त्यात आलेला हा पाऊस वातावरणात गारवा निर्माण करतो. बघू शकता की माझ्या घराच्या समोर पुढे सगळी झाडं आहेत, कोकण परिसर आहे. आणि पाऊस तुम्ही पाहू शकता, अगदी समोरचं शेत पण तुंबलंय, एवढा पाऊस इथे लागतोय. सुद्धा गुल झाले, त्यामुळे आम्ही एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी देत आहोत. तर कोकणातल्या अशा गोष्टी असतात खूप साऱ्या, ज्या मजेशीर असतात आणि हव्याशा वाटतात. लगलगाट ढगांचा गडगडाट इथे होत आहे, तुम्ही पाहू शकता.